कंपासला दोन भाग म्हणजे हात असतात. त्यातील एक बाजू टोकदार असते आणि दुसऱ्या बाजूत पेन्सिल अडकवता येते. दोन्ही भाग दुसऱ्या बाजूला खिळ्याने एकत्र जोडलेले असतात. तिथे असलेल्या खिळ्यामुळे हे भाग एकमेकांपासून दूर किंवा जवळ करता येतात. वर्तुळं किंवा कंस काढण्यासाठी कंपास वापरला जातो. आलं लक्षात? कंपास वापरून समरूप त्रिकोण काढणे. त्रिकोणाच्या 3 भुजा वेगवेगळ्या लांबीचा असणारा लघुकोन त्रिकोण ABC असा काढूया. त्याच्या खाली अंतरावर एक किरण काढून घेऊया आणि त्याला किरण LM असं नाव देऊया. त्रिकोणाच्या सर्वात लांब बाजूच्या बिंदूवर कंपासची 2 टोकं ठेवून अंतर घेऊया. आता किरण LM च्या बिंदू L वर कंपासचे टोक ठेवूया आणि 2 टोकांमधल्या अंतराप्रमाणे खूण करून घेऊ. किरणावर त्या बिंदूला बिंदू P असं नाव देऊया. आता रेख BC इतकं अंतर कंपासमध्ये घेऊया. आता बिंदू L वर कंपासचं टोक ठेवून घेऊ आणि किरणाच्या वर एक कंस करूया. रेख AB इतकं अंतर आता कंपासमध्ये घेऊया. बिंदू P वर कंपासचं टोक ठेवून वरच्या कंसाला छेदणारा कंस करूया. आता या छेदन बिंदूला R असं नाव देऊया. बिंदू M आणि बिंदू R एकमेकांना जोडून घेऊया. तसंच बिंदू L आणि बिंदू R एकमेकांना जोडून घेऊया. आता त्रिकोण पूर्ण झाला. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LRP हे समरूप त्रिकोण आहेत. कर्कटक या चित्रातल्या वस्तूला कर्कटक असं म्हणतात. ह्याची दोन्ही टोकं टोकदार असतात. कर्कटकाचे दोन्ही भाग म्हणजे हात दुसऱ्या बाजूला खिळ्याने एकत्र जोडलेले असतात. तिथे असलेल्या खिळ्यामुळे हे भाग एकमेकांपासून दूर किंवा जवळ करता येतात. कर्कटक वापरून दिलेल्या 2 बिंदूंमधील अंतर मोजता येतं. एका बिंदूवर कर्कटकाचं एक टोक आणि दुसऱ्या बिंदूवर दुसरं टोक ठेवतात. या 2 टोकांमधलं अंतर म्हणजेच 2 बिंदूंमधलं अंतर. हे अंतर पट्टीने मोजता येतं. दुभाजक म्हणजेच 2 भाग करणारा. तुम्ही रस्त्यावरचा दुभाजक पाहिलाय का? त्याचा उपयोग सांगा बरं. त्यामुळेच मोठ्या रस्त्याचे 2 भाग होतात. बरोबर. आता ह्याच प्रकारे तुमच्या या कंपास पेटीमधल्या कर्कटक या साधनाने कोनांचे भाग करता येतात. चला आपण आता कृती करूया. ट्रेसिंग पेपरवर कोन विभागणे. आता ना आपण एक ट्रेसिंग पेपर घेऊया. तो थोडासा पारदर्शक असतो. त्याच्या खाली जे ठेवलं असेल ते थोडंसं दिसू शकतं. आता या कागदावर कोणत्याही मापाचा कोन काढूया. कोनाच्या दोन्ही भुजा म्हणजे त्याच्या रेषा किंवा त्याचे हात बरोबर एकमेकांना जुळतील अशा प्रकारे आपण या कागदाची घडी घालून घेऊया. आता घडी उघडून पाहूया. मधोमध घडी घातल्यामुळे कोनाचे 2 समान भाग झालेले दिसतात की नाही? ही घडी म्हणजेच कोन दुभाजक. आता पट्टी आणि पेन्सिल वापरून दुभाजक घडीच्या खुणेवर आपण एक रेष आखूया. दु म्हणजे 2 आणि भाजक म्हणजे भाग करणारा किंवा करणारी. दुभाजक म्हणजे 2 भाग करणारा किंवा करणारी. कोनाच्या 2 भुजा एका बाजूला जिथे एकमेकींना मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू असं म्हणतात. शिरोबिंदूपासून समान अंतरावर कोनाच्या एका भुजेवर बिंदू A करूया आणि दुसऱ्या भुजेवर बिंदू B करूया.
कोन दुभाजकावर बिंदू सी, डी आणि ई असे बिंदू करून घेऊया. आता बिंदू ए आणि बिंदू बी पासूनचे या प्रत्येक बिंदूचे अंतर आपण मोजूया. बिंदू ए आणि बिंदू बी पासून कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदूचे अंतर समान आहे हे लक्षात येतंय, हो की नाही? म्हणजेच काय, तर बिंदू ए आणि बिंदू बी पासून बिंदू सी, डी आणि ई हे बिंदू समान अंतरावर आहेत. दुभाजक आपण केसांचा भांग पाडतो, रस्ता दुभाजक किंवा तुमच्या भोवताली असलेल्या 2 दुभाजकांची तुम्ही नावं लिहा. म्हणजे आता तुम्हाला कर्कटक म्हणजे काय ते समजलं, हो ना? हो. चला आता आपण कंपास वापरून कोन दुभाजक कसा काढायचा ते शिकूया. चालेल. हा कंपास आहे. कोणत्याही मापाचा एक कोन काढून घेऊया. आता त्याला कोन MNP असं नाव देऊया. N या शिरोबिंदूवर आपण कंपासचं एक टोक टेकवूया. कोनाचं नाव वाचताना शिरोबिंदूचं नाव मध्यभागी घेऊया. उदाहरणार्थ इथे आपण कोन MNP असं वाचलं, हो की नाही? आता कंपासचं टोक आणि त्यात बसवलेल्या पेन्सिलचं टोक यात थोडंसं अंतर घेऊया. N या शिरोबिंदूवरचं टोक घट्ट धरूया. आता पेन्सिल असलेली बाजू हलवून किरण MN आणि किरण NP यांना छेदणारा एक कंस काढून घेऊया. काढला. आता छेदबिंदूंना Q आणि R अशी नावं देऊन घेऊया. आता कंपासचं टोक बिंदू Q वर ठेवूया. हे टोक आणि पेन्सिलचं टोक यात थोडं अंतर घेऊया. आता आपण बिंदू Q वर कंपासचं टोक ठेवून कोनाच्या आतल्या भागात एक कंस करूया. आणि आता 2 टोकांमधलं अंतर तेच ठेवूया. बिंदू R वर कंपासचं टोक ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढूया. आता कंसांच्या छेदन बिंदूला S असं नाव देऊया. दिलं. आता शिरोबिंदू N आणि छेदन बिंदू S हे एकमेकांना जोडून घेऊया. आता तयार झाला किरण NS. कंपास वापरून आपण कोन दुभाजक काढू शकतो. वरच्या उदाहरणात कोन MNP चा किरण NS हा दुभाजक आहे. कोन MNS आणि कोन PNS हे मोजले तर ते समान मापाचे आहेत हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आता तुम्हाला गुण्या, कंपास, कर्कटक हे सगळं वापरून कोन दुभाजक, किरण, कोन कसे काढायचे किंवा मोजायचे हे समजलंय ना? हो ताई. हो, एकदम छान समजलं. आपण काय शिकलो? कंपास वापरून आपण वर्तुळे आणि कंस काढू शकतो. कर्कटक आणि पट्टी वापरून 2 बिंदूंमधील अंतर आपण मोजू शकतो. कोनाच्या भुजांवरील बिंदू कोन दुभाजकावरील बिंदूंपासून समान अंतरावर असतात. कंपास वापरून आपण कोन दुभाजक काढू शकतो. कोन दुभाजकाने काढलेले कोन समान मापाचे असतात. कोणताही कोन वाचताना त्याचा शिरोबिंदू नावात मध्ये ठेवावा. स्वाध्याय प्रश्न 1. माझा उपयोग लिहा. अ. दुभाजक. ब. कंपास. प्रश्न 2. पुढील मापाचे कोन काढा. नावे द्या. कोनाचे नाव लिहा.
अ 35 अंश, ब 100 अंश, क 170 अंश.